नमस्कार, मी आरजे ऋषी शेलार आणि आपण पाहताय भारत न्यूज मराठी HD वरती पंढरीची वारी आपल्या दारी या कार्यक्रमाची प्रस्तुत करता एकेच जगदंबा ज्वेलर्स हडपसर पुणे सह प्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामत इन असोसिएशन विथ वैशाली कॅटरर्स अँड डेकोरेटर्स गो पावर्ड बाय योग प्राणविद्या सेंटर. या कार्यक्रमात मी आरजे ऋषी शेलार आणि आपल्या सोबत आहे प्रभू शेळके. आम्ही दोघंही आपलं स्वागत करतो. प्रभू, आता आपण ना प्रेक्षकांशी संवाद साधूयात. बघत आपल्याशी बोलण्यासाठी कोण आहे? माईक घेऊन जा. कोण बोलतोय? बाबा काय नाव आहे तुमचं? विष्णू भगवान थोरवे. बर, काय करता तुम्ही? आचार्याचं काम. बर, वारीला नाही गेले का? वारीतच करतो आचार्याचं काम. किती वर्षापासून करता? 5वं वर्ष आहे. बर, हं. कसं वाटलं येऊन? आनंद चांगला भेटलाय ना. बर, टेस्टी बनवता का जेवण? हो, टेस्ट बाज. बर बर, काय काय बनवलं आज? आज काय भात भाजी हं. बासुंदी. गुलाबजामुन नाही बाजूला बनवलं होय? त्याला. नाही बनवला. तुमचं काय नाव आहे माऊली? किसन रामचंद्र काळे, बर, तुम्ही राहणार रेडणी तालुका जिल्हा पुणे. बर. वारीला किती वर्षापासून येतो? 3रं वर्ष आहे. बर, अभंग येतो का? हा बघ ना, हे हा बघ, ह्यांच्याकडे घ्या. म्हणलो दोघांना. रामकृष्ण हरी. मी हरिदास हनुमंत वनवे लाकडी. मी जवळजवळ 35 ते 36 वाऱ्या केलेल्या अरे आहेत. बापरे. आणि विशेष म्हणजे 141 दिंडी क्रमांकाचा मी विनेकरी होतो. अरे बाप. आणि नंतर माझ्या मित्राने दिंडी काढली आणि दिंडीच्या नंतर अनुभवी माणूस पाहिजे म्हणून त्याने मला तिकडे विनंती केली की आमच्याकडे या. माऊली बरोबर 16-17 वाऱ्या झाल्या माझ्या माऊलींच्या दिंडी. माऊलीमध्ये. मला एक सांगा, आता जेजुरी मध्ये जे काही प्रकरण झालं हा. तर याला नेमकं जबाबदार कोण? जर विठू माऊली आहे असं तुम्ही म्हणता बरं, तर बरं, विठ्ठलाने त्यांना तारायला पाहिजे होतं. असं नाही काय, म्हणजे मला हे सांगायचंय की जन्म तिथं मृत्यू आढळ आहे, पण तरीही ज्या वेळेस आपण प्रवास करत असतो आणि आपण तिकीट काढलेलं असतंय पंढरपूरचं, किंवा पंढरपूर डायरेक्ट गाडी आहे आणि आपल्याला फलटण मध्ये उतरायचं आहे, आपण तिकीट फलटणची काढली, मग ते पंढरपूरला कसं जाऊ शकतंय? की ह्या देहाचा क्षणभंगूर नाही बरवसा, फारे सावध थोडा मायाशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. निश्चितच असं म्हटलं जातं, अजून तरी सावध हो मुडा, संसार थोडा पाण्याचा बुडबुडा. आणि संसार हा खरं तर पाण्याचा बुडबुडा आहे. जन्म आहे तिथे जन्म मृत्यू आहे. तिथं मृत्यू आढळे. निश्चित. आणि ते भाग्यवान आहेत की माऊलीच्या पंढरीच्या बरोबर वारीमध्ये त्यांना वारीमध्ये मृत्यू मिळाला, जात म्हणजे आहेत. त्यांना मोक्ष मिळाला असं म्हटलं खूप जात. त्यांचं सार्थक माऊली झालं. एखादा अभंग छान आणि सांगतात. माझाही का यवतच्या मध्ये प्रसंग असा झाला, हा. आपली दिंडी चालली होती हा. आणि धाराशिवची दिंडी आमच्या साईडने चालली होती. हा. आणि चाललेली असताना एक मोटरसायकल फास्ट आली आणि त्या बाईला उडवलं. उडवल्याच्या नंतर एवढे वारकरी होते, पण ते नुसते बघत होते, पण मी तिथं गेलो, त्या बाईला उचललं आणि माझ्या मांडीव घेतलं. एवढी वारकरी होते, साईडने बघ्याची भूमिका होती त्यांची. आणि बाबांसाठी एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या. तुम्ही बघण्यापेक्षा लोकांची मदत करणं आणि खूप गरजेचं आहे. माझी सगळी कपडे रक्ताने भरले. निश्चितच. मग पोलिसांनी सांगितलं आपण ऍम्ब्युलन्स काय लगेच उपलब्ध झाली नाही. मग पोलिसांच्या गाडीमध्ये त्या बाईला टाकलं आणि टाकल्याच्या नंतर आमच्या चर्चा सुरू झाली की तुझी सगळी कपडे भरल्यात रक्ताने. बाबा, तुम्हाला या क्षणी एक आनंदाची बातमी मी या ठिकाणी देतो. प्रेक्षक हो, या बाबांनी जे काही काम केलेलं आहे ते निश्चितच नावाजण्याजोगं आहे. म्हणून बाबा, यंदाचा भारत सन्मान अवॉर्ड 2026 सर्वश्रेष्ठ समाजसेवक वारकरी म्हणून तुम्हाला आमच्या भारत न्यूज कडून गौरवण्यात येईल. 15 ऑगस्टला तुम्हाला हा पुरस्कार आमच्या आणि भारत विशेष न्यूज कडून म्हणजे दिला ऐका जाईल. ना, तर ती कपडे टाकून दिले आम्ही ती रक्ताची. हा. आणि बनियान आणि अंडरवेट. मग ह्या पोराची शाल एक घेतली हा. आणि ह्या पोराची एक शाल घेतली, हो. एक खाली लावली आणि एक अंगावर घेतली. क्या बात आणि आहे. तेवढ्या वेळात दिंडी चहासाठी थांबली आणि माझी चुकामुक झाली. हम्म. आणि मग आपल्याला ठिकाणी जायचंय, त्या माझी फसगत झाली. आणि मग विचारलं तिथं लोकांना, मी वारकरी, तर ते म्हणले असे कुठं वारकरी असतात का बनेलवर किंवा अंडरवेटवर? तुम्ही जरूर खोटं बोलताय. पण वास्तविक पाहता परमेश्वर सगळ्यांना सहकार्य करत असतो. निश्चितच. तेवढ्या वेळात एक मोटरसायकल आली आणि त्यांनी मला जागेवर सोडलं मुक्कामाच्या ठिकाणी. क्या बात आहे. हे वारीचं खरं क्षय आहे. आणि वारीमध्ये चालल्याच्या नंतर
असं भजन म्हणताना इतका उत्साह निर्माण होतो. बाबा एक जर- भजन एकदा होऊन जाऊ दे, एखादं हो, भजन म्हणा. हो. कुठलं भजन म्हणता? अभंग हा, म्हणतोय. म्हणा म्हणा म्हणा. माझी बोबडिया बोला, माझी बोबडिया बोला, माझी बोबडिया बोला, माझी बोबडिया बोला. चित्त द्यावे विठ्ठला, चित्त द्यावे विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माझी बोबडिया बोला, माझी बोबडिया बोला, बोबडिया बोला, माझी बोबडिया बोला. गाता येईल त्यानेच गावे, गाता येईल त्यानेच गावे, गाता येईल त्यानेच गावे, गाता येईल त्यानेच गावे. हेरी हरी हरी म्हणावे, हेरी हरी हरी म्हणावे, चित्त द्यावे विठ्ठला, चित्त द्यावे विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माझी बोबडिया बोला, माझी बोबडिया बोला, माझी बोबडिया बोला, माझी बोबडिया बोला. वारा जाय भलत्या ठाया, वारा जाय भलत्या ठाया, जाय भलत्या ठाया, वारा जाय भलत्या ठाया. गीत माझी राज छाया, गीत माझी राज छाया. चित्त द्यावे विठ्ठला, चित्त द्यावे विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माझी बोबडिया बोला, माझी बोबडिया बोला, माझी बोबडिया बोला, माझी बोबडिया बोला. तान मान नेने देवा, तान मान नेने देवा, तान मान नेने देवा, तान मान नेने देवा. नाम विनवी तो केशवा, नाम विनवी तो केशवा. चित्त द्यावे विठ्ठला, चित्त द्यावे विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माझी बोबडिया बोला, माझी बोबडिया बोला, माझी बोबडिया बोला, माझी बोबडिया बोला. यासह एक छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही मात्र कोठे जाऊ नका, पाहत राहा पंढरीची वारी तुमच्या दारी. तुमच्या दारी.